आणि रविवारचा दिवस जेवणाची व्यवस्था ज्याने आम्हाला केली आहे या स्पर्धेसाठी, तर विजय नारायण माळी साहेबांच्या माध्यमातून हे प्रायोजक आहेत या स्पर्धेचे, त्यांचे आभार व्यक्त करतोय आणि मॅचच्या दिशेने जातोय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. होली क्रॉस घोडबंदर टीम असोसिएशन मध्ये अगदी आपण बघितलं तर भरपूर आता थोड्या कमी प्रमाणात आपल्याला खेळताना बघायला मिळते, परंतु जेव्हा कमी खेळते परंतु चांगलं क्रिकेट देखील खेळते. या मैदानावर त्यांचा रेकॉर्ड छान आहे, चांगला आहे. या मैदानावर आज कारनामा काय करते ते देखील पाहूया. दोन खेळाडू केतकी बॉईज खंडीपाडा टीमच्या माध्यमातून मॅन इन फॉर्म वैभव धूम, त्याचनंतर दिनेश बाबर. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिला रितेश जाधव. पहिला चेंडू पहिला चेंडू अगदी आपल्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न वैभव उद्यम या खेळाडूला पण पाहिलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूची फेकी आली आणि हो, चांगला रिस्पॉन्स मिळाला. थोडासा उशिराने परंतु रिस्पॉन्स मिळाला, कारण की इथे एखादा चुकीचा कॉल आहे, तिथे काहीतरी घडू शकतंय. आता तेच घडलंय की दिनेश गेलेत. कॉन्फिडन्स होता की धाव पूर्ण होईल, त्यांना माहीत होतं की थ्रो अपूर्ण येईल, पूर्ण येणार नाहीये, कारण की जवळजवळ 4 दिवस अंपायरिंग केली आहे आणि या मैदानावर थ्रो कशा प्रकारे येतोय वैभव तुम्ही यांना माहिती आहे, बघितलंय त्यांनी. आता जाऊया आपण पुढचा चेंडू, दुसरा मांडन टिप आउट षटक आहे रितेश. पुन्हा एकदा आडव्या बॅटच्या साईने अलॉंग द कार्पेट खेळलाय. अगदी काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूची फेकी पुन्हा एकदा आली आहे, तोपर्यंत 2 धावा. चांगल्या प्रकारे धावा जोडल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट हा विषय छान आहे, सुंदर आहे आणि कोणत्याही प्रकारे आपण बघितलं तर तिकडे मिसअंडरस्टँडिंग होत नाहीये. अजयजी माळी ते देखील सज्ज झालेत. अजित माळी आपण बघितलं तर सकाळपासून सज्ज झालेत. योगेश माळी ते देखील सकाळपासून सज्ज झालेत. आपल्या संघाचं योगदान, आपल्या संघाचं आयोजनामध्ये आपलं मोठं योगदान कशा प्रकारे द्यायचं आहे ते देत आहेत, परंतु आज आमचे महत्त्वाचे मेन टायगर दिसत नाही आहेत. म्हणजेच काय, टायगर स्पोर्ट्स बेबीपाड्याचं टायगर संतोष कोम सध्या अजून दिसले नाही आहेत, परंतु येतील, लेट येतील पण मात्र थेट येतील. यावेळेला आपण बघितला तर फटका छान खेळलाय पुन्हा एकदा वैभवने. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, आता मात्र नकार दिलाय. का नकार दिला, तर धोका नाही घ्यायचा होता वैभव यांना. कॉल योग्य होता. दिनेशला वाटलं होतं की कदाचित इथे धाव घेण्यासाठी प्रयत्न करतील, पण नाहीये. 5 धावा फलकावर आले 3 मध्ये. रितेशने आतापर्यंत जी लेंथ हाताळली आहे ना या पिचवर, की फलंदाजाचा जो झोन आहे ना शॉट खेळण्याचा, त्या झोनमध्ये आतापर्यंत एकही चेंडू टाकलेला नाहीये. खास करून वैभवचा आवडती लाईन मात्र त्याला दिलेली नाहीये. एक सट्टिक लाईन आणि लेंथ रितेशचं कौतुक करावं लागेल मांडन पावट्याच्या षटकामध्ये. आता थोडीशी पुढे उडवलाय, फिल्डर आहेत तिकडे, फिल्डरचा अंदाजा मात्र चुकीचा ठरला. अति घाई केली, पुढे आले आणि त्यांच्या डोक्यावरून चेंडू मात्र एका टप्प्याने निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. साई प्रेमात नाहून गेला, त्याचा जीव हुसाईत जडला. साई प्रेमात नाहून गेला, त्याचा जीव. अगदी छान फटका होता, हवेत होता, धोका होता, परंतु हा धोका टळला. दिनेश तर म्हणेल नशीब की चुकी झाली फिल्डरच्या माध्यमातून, अन्यथा मला जावं लागलं असतं. पुढे स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. आता हा चेंडू कुठे खेळण्याचा प्रयत्न केला, तर जवळजवळ एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र, खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडीशी लाईन आहे ना ती मिस केली आहे बॅटर दिनेशने. एक चौकार नुकताच मिळालाय, तोही देखील नशिबाचा, परंतु चांगली काबिलियत आहे, चांगलं इंटेन आहे, चांगली क्षमता आहे. बॅटच्या सहाय्याने चांगल्या धावा करू शकतोय, चांगला खेळ करू शकतोय. आपटून टाकलेला चेंडू आहे तिथे, खाली क्षेत्र आहे तिथे उडवलाय. पाठलाग करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं
आणि हो, अंतिमच्या क्षणाला सीमारेखा पार झालाय आणि इकडे या ओव्हर मध्ये हा दुसरा चौकार आलाय आणि षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकामध्ये फलकावर प्रथम बॅटिंग करत असताना लगावलेला धावा बिनबाद 13 केतकी बॉईज खंडीपाडा टीमच्या. धडके मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, साखर शिवबाच होणार, आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शिवबाच होणार, आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शिवबाच होणार. पहिले षटक पूर्ण झालं. जयेश पवार ओव्हर नंबर 2. बघा 3 ओव्हरचा मॅच आहे. मग 3 ओव्हरचे 3 स्पेल आपल्याला जर बघतील, परंतु पहिला स्पेल रितेश यांचा आपण बघितला 13 धाव्यांचा. जयेश पवार यांचा स्पेल किती धाव्यांचा राहील? आता काहीतरी क्षेत्ररक्षणामध्ये डीप मध्ये बाउंड्री रायडर्स आपण जास्त पाहतोय, कारण की लॉंग लेग, स्क्वेअर लेग आणि मिड विकेट काऊ करणार आणि लॉंग ऑन डीप मध्ये. जयेशचा पहिलाच बॉल वैभवने उडवलाय, हवेत आहे आणि तिथे आहे फिल्डर. मात्र आपण बघितलं की बाउंड्रीच्या दिशेनं आलाय बाउंड्री पंचांचा इशारा आणि यस, इथे मिळतील 6 धावा. षटकार. आज अंधेरे छटे हैं, कम हुए हैं घटे हैं, कल जो दुश्मन यहाँ थे आज पीछे हटे हैं, गाती ये धरती है, गाता ये अंबर है, गाती है Thank you, सारी DJ. हवा. अतिशय छान डिसिजन योगेश माळी यांचं देखील. बाउंड्री रायडर्स आहेत तिकडे आणि तिथे सध्या तरी बॉर्डर मात्र तिथे त्यांनी सांभाळलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूची फेकी आली आहे. हो, इथे काय घडलंय? आता मध्ये आला जसाच अगदी आपण बघितलं की चपळाई दर्शवली गेली आहे. सेन्सिबल आपण पाहिला तर हा थ्रो झाला होता आणि चतुराई दर्शवली याने. MS धोनीची आठवण करून दिली महेश मोहिते यांच्या माध्यमातून. बॉर्डर तिकडे अगदी आपण बघितलं सांभाळला योगेश यांनी, परंतु आता सध्या तरी इथे काय झाले ते बघूया आपण. आता चेंडू आला आणि बघतोय आता की चित्र काय आहे. डिसिजन इज आउट. फलंदाज आउट आहे. अगदी ज्याप्रमाणे ना बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु चतुराई जी महेशने दर्शवली गेली आहे ना त्याचा बेनिफिट मिळाला, कारण की बॅट्समन थोडे कमी पडले. वैभव दुम धावफलक आहे 20 फलकावर. मैदानाच्या आतमध्ये आता राज 1 डाऊनला आलेत. राज घाटाले यांचा फॉर्म थोडासा चांगला नाहीये. आज फॉर्म मध्ये यावं लागेल केतकी बॉईज संघासाठी, कारण की एक काळ अगदी आपण बघितला ना की राज याने भरपूर गाजवला केतकी बॉईज संघासाठी देखील. संकल्प स्पोर्ट्स साठी टीम देखील गाजवला होता त्यांनी. आल्या आल्या सरळ बॅटच्या साने छान पटका खेचलाय. फिल्डर आहेत परंतु तिकडे धाव एक मिळेल. दुसऱ्या धावेसाठी हा ना दिनेश मात्र अगदी आपण बघितलंय तर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि पंचांनी इशारा सांगितला की इथे फलंदाज आहे
बाद रन आउटच्या स्वरूपात धक्का मात्र लागतोय केतकी बॉईज खंडीवाडा टीमला. महत्वपूर्ण अगदी आपण पाहिला तर दुसरा विकेट डाऊन. फक्त भोला मी साई बाबाचा, बाबा तावीज माझ्या गल्याचा, तावीज माझ्या गल्याचा, बाबा तावीज माझ्या गल्याचा. तो सुगंध आहे फुलाचा, मी दिवाना पाखरू त्याचा, दिवाना पाखरू त्याचा, मी दिवाना पाखरू त्याचा. दर गुरुवारी या दरबारी त्याला पूजताव नेहमी मनाने, दर गुरुवारी या दरबारी त्याला पूजताव नेहमी मनाने. राहतो आम्ही सुखाने साईबाबाच्या आशीर्वादाने, राहतो आम्ही सुखाने साईबाबाच्या आशीर्वादाने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पवन. 2 बॉल 2 विकेट. जे काही चित्र चांगलं होतं ना ते चित्र आता बदललं. राज याबळीला मोठा फटका खेचलाय, फिल्डर आहे तिकडे, कॅच ड्रॉप झालाय, हातातून निसटला जातोय. आणखीन एक विकेटची दरकार होती परंतु कॅच सुटला आणि त्याचा खाम्याजा भोगावा लागतोय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाने मिळालेली 7 म्हणजेच काय चौकार 4. बाद चीज आहे बघा, खेळाडूला दुखावत झालेली दिसते तिकडे. मेडिकल काय हवं आहे का? फर्स्ट एड बॉक्सची गरज लागेल का? स्प्रेची गरज आहे. प्रयत्न केले परंतु अगदी आपण बघितलं हातातून कॅच निसटला. संधी होती तिकडे तर संधी साधता आली नाही. पीरबाबा पापडी टीमची टोटल आहे या चौकाराने अगदी आपण बघितले तर पोचली गेली आहे 25-25. केतकी बॉयज खंडीपाडा टीम पार्टनरशिप बघा ना, पहिल्या विकेट अगदी छान झाली होती पण अचानक काय झालं तर 2 रनआउट्स एका मागोमाग एक. वैभव उद्धम त्यात नंतर अगदी आपण बघितलं तर मग दिनेश बाबर. बघा एखादी धाव कमी आली तरी चालेल पण एखादा चांगला खेळाडू ना जेव्हा रन आउटच्या स्वरूपात बाद होतो ना तेव्हा त्या एका धावेचा पश्चाताप होतो. कारण की जर तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला ना तर माहिती आहे की मॅचची दशा आणि दिशा कशी गुल करू शकते. मग कुठेतरी या चुका होत आहेत. त्या गोष्टी देखील महत्त्वपूर्ण आपण पाहिला ना तर जोडणं गरजेची बाब असते. परंतु झालं गंगेला मिळाला त्याचा फायदा. आता होलीक्रॉस घोडबंदर टीम किती उचलते पाहूया. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने मनगटी फटका ड्राईव्ह केला जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. आता चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तिकडे. सिंगल मात्र मिळेल. या षटकामध्ये थोडंसं नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केलाय जयेश पवारने. अगदी आपण बघितलं तर एक षटकार आला, एक चौकार देखील आला परंतु 2 रनआउटचे विकेट आहेत ना त्यामुळेच थोडंसं कमबॅक. त्यांची टोटल अगदी आपण पाहिली आहे फलकावर आहेत 26-26. अंतिमचा चेंडू या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पवन जो प्रथम असेल स्ट्राईक एंडकडे. पवन टोकरे बॅटची कडा आणि मिळेल विकेट किपरचा सहारा. महत्वाची विकेट आणखीन एक डाऊन होईल. तिसरा धक्का 26 या धावसंख्येवर केतकी बॉयज खंडीपाडा टीमला. शेवटचे आता असतील चेंडू 6 आणि या 6 चेंडू मध्ये येतील किती धावा, टार्गेट किती धावांचं सेट होते पाहूया. चला 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं, वेळ जास्त खर्च करू नका ही रिक्वेस्ट असेल. लगेच फील्ड सेट करायची आहे. आज रविवारचा दिवस, फायनल डे.
बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहूया की कोणते गोलंदाज येत आहेत. तिसरा स्पेल मंदार च्या हातामध्ये हे षटक मात्र सोपवलं गेलंय. मंदार दमदार आणि शानदार खेळ करतील का या टीम मध्ये? अगदी आपण बघितलं तर मग भावेश पवार देखील आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आज आहेत का भावेश पवार? मला वाटते मागे आहेत भावेश. पहिला चेंडू पाहिला, हवेतून फटका, मंदार यांच्यावर आक्रमण, कॅच सुटलाय. मंदार अगदी आपण बघितलं तर बॉलिंग मध्ये त्यांचे प्रयत्न छान आहेत. आपल्या संघासाठी तर पहिल्याच बॉलवर विकेट मात्र त्यांनी ऑलमोस्ट मिळवून देण्याचा कारनामा केला होता. शतरक्षण वाजवायला पण तर गंभीर विषय बनला गेलाय. धावा मिळतील, टीमच्या टोटल मध्ये प्लस होतील. अगदी आपण पाहिलं तर टीमची टोटल पोहोचली आहे 29. मैदानाच्या आतमध्ये योगेश धुम यांना पाहतोय आपण. आता बॅटिंगची धुरा त्यांना देखील सांभाळायची आहे. थोडासा धीमा टाकला होता. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत आणि थोडीशी गतीमध्ये मिश्रण करण्याची क्षमता ठेवतात. आणि डेट ओव्हरमध्ये आता त्यांच्याकडे ज्या स्पेशालिटीज आहेत ना त्या आपल्या गोलंदाजीमध्येच दर्शवतील. मग जो विरोधी संघ जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तो कसा जोडतोय की त्यांना हवे असतील ते चेंडू मिळतील तेव्हा ना. परंतु इथे आपल्या कलाईंचा जादू म्हणजे बोटातली जादू दर्शवते गोलंदाजीमध्ये आणि व्हरायटीज. फुलटॉस आहे इथे आता आणि फुलटॉस चेंडूला केलंय स्वान. योगेश धोमच्या बॅट मधून नो बॉलचा इशारा दिलाय की काय पंचांनी? पंच काय नो आहे का? यस, नो बॉलचा इशारा आणि त्यावर आलेला हा षटकार. परंतु तिथे लगेच रिव्ह्यू सिस्टम चा वापर करतोय आपण. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम DRS. जाऊया आता नक्कीच काय बघा. डिसिजन इज नो बॉल. भरपूर हाईट फॅक्टर होता, भरपूर वर होता चेंडू, कमरेच्या भरपूर वर होता. आणि तेच कारण अगदी आपण बघितलं. कारण की कोणताही डिसिजन आहे ना की एकाच्या माध्यमातून घेतला जात नाहीये. त्या डिसिजनवर नक्कीच सगळ्यांनी बारकाईने निरीक्षण केलं जातं, आयोजक कमिटीच्या माध्यमातून आणि तिसरा अंपायरच्या माध्यमातून. तेव्हा ते डिसिजन पोहोचवलं जात आहे आणि योग्य ते डिसिजन आहे तेच पोहोचवलं गेलंय. फीटचा चेंडू असेल आता योगेशसाठी. आता थोडंसं मात्र आपण बघितलं तर हा चेंडू खाली राहिला. जिथे फुलटॉस मिळाला होता ना तिथे मोहर लगावली होती. 38 फलकावर झाल्यात. आणखीन या षटकामध्ये चेंडू शिल्लक असतील. पावड्यांचं इथे आगमन सध्या तरी आपण हा चेंडू पाहतोय समोरच्या दिशेने खेळला जातोय. मंचावर नुकतं ज्यांचं शुभ आगमन झालंय आमचे पाहुणे 40 धावा. त्या पाहुण्यांचं देखील आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता काय आहे, पुन्हा एकदा हा नो चेंडू फेकला गेलाय आणि फायदा झालाय पुन्हा नो दुसरा. म्हणजेच काय, आता गोलंदाज हा गोलंदाजी करू शकणार नाहीये कारण की दोन भीमर चेंडू ज्याच्या माध्यमातून हाताळले गेले धावफळ 41च्या घरामध्ये. आणि काय झालंय तर इथे आहे ना घोडबंदर संघ थोडासा स्ट्रगल करतोय या डेट ओव्हरमध्ये, तिसऱ्या ओव्हरमध्ये. आणि जवळजवळ घोडबंदर संघ आपण बघितला तर मग त्यांचा हा गंभीर प्रश्न राहतोय नेहमीच
तो गंभीर प्रश्न काय की बॉलिंग आणि आता देखील तेच पाहायला मिळते. राज यांना आपण बघितलं तर 4 मध्ये 9 केल्यात, योगेश याने 4 मध्ये 10 केल्यात. पार्टनरशिप एक इथे बिल्ड अप झालेली आहे. 41 धावा आतापर्यंत या षटकामध्ये फेकून झालेली चेंडू अगदी आपण पाहिले तर 4, म्हणजेच काय तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि हे 2 चेंडू फेकण्यासाठी आता फ्लीटचा चेंडू तुषार तुषार शेलार 2 चेंडू फेकण्यासाठी या ओव्हरमध्ये त्यांना बोलवले गेले कारण की मागच्या ओव्हरमध्ये 2 नो आले होते, 2 बीमर आले होते. फ्रीडचा असेल बॅकफुटला जाऊन चांगली दिशा दिली गलिश क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करत असताना अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. धावा तर मी येथील 2 आतापर्यंत झाल्यात पूर्ण देखील आणि तिसरी देखील पूर्ण झाली आहे. पाहता पाहता 3 धावा, 3 धाव्याने टीमचं टोटल पोहोचलं गेले 44च्या घरामध्ये. शेवटचा अंतिमचा आहे. 44 झाल्यात म्हणजेच काय की आता या 44 50 मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश मिळेल का, की मग 48 किंवा त्याच्या पुढे अगदी आपण बघितलं 46 किंवा मग 45 किंवा 44, म्हणजे काय घडते ते देखील पाहूया आपण. शेवटचा आणि अंतिमचा सामना करतील राज. समोर टाकला गेलाय, शतरक्षक होते, चेंडूने दिलाय चकवा आणि चेंडू चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर मात्र मिळेल चौकार आणि या चौकाराने टीमची टोटल वाढली आहे. 44 वरून गेली 48च्या घरामध्ये आणि एक चांगला माफक लक्ष इथे उभं केलंय. छान फिनिश केलं गेलं. या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या आणि त्याचा फायदा मोठा होताना पाहायला मिळतोय. स्पॅल बघितला, बॅटिंग कार्ड आपण बघितलं. 5 मध्ये 12 वैभवने केल्या, दिनेशने 3 मध्ये 8, राजने 5 मध्ये 13 केल्या, पवन 0 परंतु 6 मध्ये 13 योगेश यांच्या माध्यमातून. एक्स्ट्राचा आपण बघितलं त्यामध्ये 2 देखील आहेत आणि तिथे अगदी आपण बघितलं की मग बॉलिंग विश्लेषण करूया आपण. रितेश पहिले षटक 13 धावांचं, जयेशचं षटक दुसरं 13 धावांचं, मंदारने अगदी 4 चेंडूमध्येच 22 दिल्या होत्या आणि त्याच नंतर मला वाटतं की मंदारने किती दिल्या होत्या, 4 मध्ये 15 दिल्या होत्या आणि त्यानंतर तुषारने 7 दिल्या, म्हणजे किती धावांचं टोटल षटक राहिलं आपण तर 22 धावांचं ते षटक राहिलं. हे षटक अगदी आपण पाहिलं मागण्यास पाहिलं 18 मध्ये 49 हे लक्ष आहे. कशा प्रकारे पूर्ण केलं जाते ते देखील पाहूया. मंचावर आमचे पाहुणे विनोदजी घाटल साहेब देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करताय. जवळजवळ त्यांच्या माध्यमातून देखील महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेला मिळालंय. साहेबांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय कारण की आज भरपूर असे पाहुणे, भरपूर असे मान्यवर या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी आपल्याला देखील इथे लाभतील. केतकी बॉयज टीम चला फील्ड सेटअप करा, रिक्वेस्ट करतोय. वेळेच्या बाबतीमध्ये आपण कोणालाही जास्त वेळ खर्च करत देणार नाहीये ही रिक्वेस्ट असेल. DBN लाईव्हची टीम आज आपण बघितलं तर मग आज आमचे त्रिमूर्ती जवळजवळ आज चर्चामध्ये आपण चर्चा करतोय केवळ आहेत, जयेश पाटील आहेत आणि बंटी पाटील आहेत, बंटी मांगेला आहेत, म्हणजेच दर्शन मांगेला उर्फ बंटी. ही DBN ची टीम आहे. DBN ची टीम आता खरोखर आमचे मित्र प्रीत पाटील आज नाही आहेत कारण की DBN मध्ये आपण बघितलं तर मग एक जुने जाणते आणि भरपूर सिनियर कॅमेरामॅन आहेत. सध्या तरी मला वाटते की मग त्यांचा टूर होता, वानखडे जातो पूर्ण झाल्यानंतर थोडासा रेस्टवर आहेत. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये
सकाळच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक देखील यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेलेत त्या प्रेक्षकांचा देखील आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा ऑफिशियल यूट्यूब चॅनल आणि मग जे प्रेक्षक या मैदानापर्यंत पोहोचू शकत नाही आहेत परंतु स्पर्धा घरी मग मोबाईल असो की मग आपली स्मार्ट टी व्ही असो स्मार्ट टी व्हीवर त्या स्पर्धेचा आनंद नेहमीच घेत असतात. वेळेच्या बाबतीमध्ये स्पीड अप करायचं आहे, वेळ खर्च जास्त नाही करायची रिक्वेस्ट करतोय पुन्हा एकदा मी. पहिला मॅच अगदी आपण बघितला वेळेवर कंप्लीट झाला, दुसरा मॅच देखील वेळेवर कंप्लीट होईल. चला जाऊया आपण बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील वैभव उदम सामना करतील महेश नॉन स्ट्राईक एंड कडे जयेश. पहिला चेंडू वैभव यांचा सरबॅटच्या साईने खेचलाय, अगदी चेंडू चाललाय कौकांड क्षेत्रामध्ये. दिनेश बाबर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय, चांगलं बॅकअप देखील झालंय वैभवचं आणि पहिल्या चेंडूवर सगळ्या गोष्टी झाल्यात. म्हणजे चांगल्या प्रकारे फलंदाजाने ड्राईव्ह केला, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि चांगलं बॅकअप झालंय. म्हणजेच काय तर सेम झालंय परंतु मॅच सेम होईल का. 49 धावा मोठं लक्ष चेस करायचं आहे, त्याच्यासाठी मोठी सुरुवात करणं गरजेची बाब आहे. तेच तर रार चेंडू अगदी आपण बघितलं एका लाईन मध्ये चेंडू जात असताना पाहायला मिळालाय. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन, सुंदर लाईन आहे, खासियत आहे वैभव तुमची. वैभवची खासियत फक्त आपण बघितलं तर इथेच नाही आहे, संपूर्ण ठिकाणी. आणि जवळजवळ हा चेंडू गतीच छान होती, गतीचा वापर केला योग्य रीतीने. मनगडाचा फटका मात्र दर्शवला गेलाय, टेक्निकली गुड साऊंड सिस्टमने ठोकलेला फटका. चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेश पवारची पॉवर षटकार. अगदी यष्ट्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता वैभवने आणि तो चेंडू अगदी आपण बघितलं की ओव्हर पिच मध्ये कन्वर्ट झाला आणि त्याला उचलला बॅट मध्ये. आता इथे आपण बघितला फटका हवेत, स्वतः पोहोचण्याचा प्रयत्न केला वैभवने, मात्र आपण बघितलं की पोहोचू शकले नाहीये. एका हाताने मात्र नक्कीच कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला, धोका निर्माण झाला होता तिथे पण फलंदाज वाचले. हे चित्र पाहायला मिळालं आपल्याला. चर्चा करायची झाली तर आतापर्यंत फलकावर पूर्ण झालेल्या धावा 7 पाहायला मिळत आहेत, 8 झालेत कारण की आत्ताच एक घेतली आहे. वैभव दुम बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेत पुन्हा एकदा. समोरच्या दिशेने मैसाठी हा चेंडू पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षण तर काय झालंय काय झालंय, उमेदच सोडली होती तिकडे. स्ट्रगल केलं होतं एक राहताने, कदाचित जर फलंदाजाने मन बनवलं असतं ना तर मला वाटतं की सुखरूप पोहोचले असते देखील घरी, परंतु नाही पोहोचले. आता आपण बघितलं तर घरात न येता आपल्या आता पॅव्हेलियन मध्ये जावं लागेल, डगआउट मध्ये जावं लागेल आणि इथे आपण बघितलं तर खराब क्रिकेटचं चित्र फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बघा काय ऍक्शन रिप्ले मध्ये 1 2 3 एकनाथ तबाले होते तिकडे आणि त्यांच्याकडून अशा चुका होत नाही परंतु आज झाली आहे, परंतु जी चुकी सुधारली देखील. भावेश पवार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. होली क्रॉस घोडबंदर टीम चेस करेल का धावा, फुलटा चेंडू, दिशा दिली चेंडूला, लॉंग लेगच्या दिशेत चेंडूने वेगाने मात्र प्रस्थान केलंय बाउंड्री लाईनच्या जवळ आणि पंच जयेंद्र वाघे म्हणतात की हा चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेशला मिळेल चौकार, धावा झाल्यात पूर्ण पहिल्या षटकामध्ये, एका गड्याच्या मोबदल्यात 12.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आपण पाहतोय टायगर चषक 2025 फायनल डे मॅच क्रमांक 2 होली क्रॉस घोडबंदर विरुद्ध केतकी बॉईज खंडीपाडा. फर्स्ट बॅट करत असताना फलकावर झालेल्या 37 हव्यात आणखून 12 मध्ये 37 नेट टू विन. मयूर बाबर बॉलिंग ट्रॅकवर. समोर आहेत भावेश पवार नावाचे बॅटर, परंतु ते भावेश पवार आणि हे भावेश पवार वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं आहे. केतकी बॉईज टीमला मी रिक्वेस्ट करतोय. मयूर बाबर बॉलिंग ट्रॅकवर आता सज्ज झालेत. महत्वपूर्ण स्पेल असेल मॅच, मात्र कोणत्या दिशेने जाईल ना ते दर्शवणारा हा मॅच असेल, ओव्हर असेल. या ओव्हरमध्ये अगदी आपण बघितलं भावेश आणि महेश जोर आजमाइश करतील, टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील, आपली क्षमता दर्शवण्याचा प्रयत्न करतील. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. समोरच्या दिशेने मिस टायमिंग, पॉवर कमी आहे त्या फटक्यामध्ये. एकनाथ टबाले पुढे आले, चेंडूला पकडलं गेलं. एकच मिळेल, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. समीकरण काय असेल तर आता येणारे 11 चेंडू आणि 36 धावा. हा सामना जिंकायचा आहे ना तर महेश मोहिते यांना चांगला खेळ करावा लागेल. आपली फलंदाजी मधली शैली दर्शवावं लागेल. ताकदतोड एक फलंदाजी करावी लागेल. APLचे सर्वश्रेष्ठ फलंदाज देखील राहिले गेलेत आणि ती क्षमता आहे त्यांच्याकडे. आदिवासी प्रीमियर लीग मध्ये जो कारनामा केला होता त्यांनी, बघा कारनामाची चर्चा करत होतो आणि कारनामा त्याने केलाय. हा सहज फटका बॅट मधून उडवून दिलाय. चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी सिक्सर. आवडत्या झोन मध्ये चेंडू मिळालाय तर मग कसा सोडणार हा फलंदाज. टीमची टोटल वाढली आहे, पोचली तब्बल 19च्या घरामध्ये. 10 चेंडू आणि 30 धावा. हा मॅच जिंकण्यासाठी कोणता संघ सामना जिंकेल पाहूया. असं म्हणतात ना, हे सोसावे लागतील, घाव करावे लागतील कष्ट, तर तुम्हाला सांगता येईल तुमच्या यशाची महान आणि मोठी अशी गोष्ट. यशाची गोष्ट सांगायची आहे ना तर मग आता महान कार्य देखील करावं लागेल महेश मोहितेला, कारण की 10 चेंडू आणि 30 धावा जिंकण्यासाठी अत्यंत गरजेच्या राहिल्यात. वेगवान चेंडू सरळ रेषेमध्ये पुढे टाकलेला चेंडू होता. पुन्हा एकदा तोच शॉट खेळायचा होता, परंतु यावेळेला गती भन्नाट होती. थोडासा चेंडू मागे होता आणि लाईन बघितली तर अगदी जवळ होती. त्यामुळेच डॉट चेंडू खेळण्यामध्ये आणि खेळवण्यामध्ये मी तर म्हणेन यश मिळालं गोलंदाजाला मयूरला. आतापर्यंत 3 मध्ये 7 खर्च केल्यात. फलकावर आहेत 19 तीर, 30 धावा हव्यात. पुन्हा एकदा आपण पाहिला बॅटच्या रडार मध्ये, परंतु चेंडूने उंची जास्त घेतली आहे. आता ती लांबी नाही मिळाली आहे. पवन टोकरे होते ते झेलच्या खाली आणि त्यांना अखेरीस मोठी महेशची विकेट मिळाली आहे. आणि पहिला मी तर म्हणेन पहिला नाही तर दुसरा आहे, परंतु मयूरला मिळालेला पहिला मोठा सफलता असेल, पहिला शिकार असेल आणि तो महेशचा. भावेश पवार गुरुजीवाला गावागावात नावाला आला, गावागावात नावाला आला, गावागावात नावाला आला. ये पवन केने भिवंडीवाला एकविराईचा आशीर्वाद त्याला, एकविराईचा आशीर्वाद त्याला, एकविराईचा आशीर्वाद छोट त्याला. मारी जमान जो तो कमान. थँक्यू डीजे. इकडे अगदी आपण बघितलं तर 2 फलंदाज बाद झालेत, परंतु स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, दर्शवावं लागेल की क्रिकेटच्या पटलावर 1-2 खेळाडू बाद झाले म्हणून काय झाले, परंतु आम्ही मॅच मध्ये येण्याची धमक ठेवू शकतोय. जसं म्हटलं जात आहे ना की हातातले गेले ना तरी कोणी नशिबातलं घेऊ शकत नाहीये, कारण की फुकटचं कधीच पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाहीये. कष्ट करावे लागतील मॅच जिंकण्यासाठी आणि ते देखील प्रामाणिक. 19 धावा फलकावर पाहतोय आपण मयूर बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा नवीन बॅटर तुषार. हा चेंडू पाहिला आपण तर बाउन्स होताना पाहायला मिळाला. पंच मात्र आपण पाहिले ते बॉल आहेत. पंचांनी सांगितलं की हा आहे वाईड. अगदी आपण बघितलं अंपायरचा जोपर्यंत आमच्यापर्यंत आमच्यापर्यंत इशारा येत नाही तोपर्यंत आम्ही चेक करू शकत नाही, आणि अंपायरने मात्र नक्कीच
इशारा दिलाय DRS. अरे याच्याशी दिसायच नाही तर काय करू. या समोर आहे अंपायरच दिसायच नाही आणि सांगते अंपायर कॉमेंटेटर लक्ष नाही. अरे यात दिसायच नाही तर काय करू. वाईट आहे. हाईट बघ ना किती आहे. हाईट वशी समजेल नाही बॉल वाईट का. इकडे नको बघू हाईट बघ. आउटफील्ड अंपायर डिसिजन्स आम्ही मान्य करू. गोलंदाज अगदी आपण बघितलं तर मग समोर येतो आणि त्यामुळेच हे चित्र साफ होत नाहीये. ऑनफील्ड अंपायर डिसिजन नक्कीच आपण जातोय. धावफलकावर 20. वाईट. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक चांगली ज्याप्रमाणे अगदी आपण बघितलं ना इथे डॉट चेंडू आणि त्यामुळेच मॅच फसली आहे. इथे फक्त 20 धावा आहेत या षटकामध्ये फेकून झालेले. पूर्ण चेंडू 5 म्हणजे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धाव्यांची गरज. या चेंडूवर एक चांगला मोठा फटका तो येईल का आणि बॅटची इनर एक चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. हा चौकार मिळेल. 4 धावा आणि 4 धाव्याने धाव फलक वाढलं गेलं 24च्या घरामध्ये. म्हणजेच काय तर आता शिल्लक आहेत 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी तब्बल 25 धाव्यांची गरज. 25 नीड टू विन. पूर्ण होतील की नाहीये कशा प्रकारे मात्र हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये या दोन संघांच्या मध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळते. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. डीजेकडे जाऊया गाड्या ऐकूया आणि पुन्हा एकदा आपण मग या ओव्हर मध्ये मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. आपण पाहतोय टायगर चषक 2025 आज फायनल या स्पर्धेचा अंतिम दिवस. विजेता कोण होणार विजेता कोण हे नक्कीच सगळ्यांना प्रश्न पडलाय परंतु उत्तर मिळेल. बॉलिंग मार्कवर येतात आता महत्वपूर्ण स्पेल राज घाटाल ज्यांच्या हातामध्ये. पहिला चेंडू वेगवान मात्र बॉडीचा वेध घेणारा. दिशा मात्र आपण बघितलं तर चेंडूने बदलली गली क्षेत्रामध्ये गेली. 1 धाव मात्र मिळाली परंतु एका धावेने ते काम नाही बनणार. नाम बनवायचं आहे तर नक्कीच काम मोठं करावं लागेल. आणि काय काम मोठं करायचं आहे तर येणारे आता चेंडू असतील 5 आणि 5 मध्ये जिंकण्यासाठी 24 धावा हव्या आहेत. याच दरम्यान पाहिलं आपण तर हा आलेला डॉट मॅच अगदी आपण पाहिली आहे ना तर मग कठीण झाली. आता प्रत्येक बॉलवर एक षटकार. 4-24 फुलटॉस यावेळेला दिलाय. मेजवानी मात्र उचलली. पंचही ते इन्व्हॉल्व आहेत आणि सांगितलंय की या सिटीचा नो बॉल वर हप्ता मात्र आपण पाहिले चौकाराची लगावलेली मोहर. मॅच मध्ये आपण पाहिलं ट्विस्ट निर्माण होतोय की काय. डेफिनेटली होऊ शकतोय कारण की इथे मिळालेल्या मोफतच्या धावा आणि त्या मोफतच्या धावा मागत पडू शकतात. मॅचला मात्र खुलं केलंय कारण की येणारे चेंडू शिल्लक असतील 4 आणि 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. मॅच मध्ये आले बघा. होली क्रॉस घोडबंदर टीम मॅच मध्ये आली. इथे
संजीवनी देण्याचं कार्य केलं या नो बॉलने. नो बॉल नंतर अगदी आपण बघितलं तर एक उमेदची किरण जागृत झाली आहे. म्हणजेच पुढचा बॉल देखील फ्री हिटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. आणि फ्री हिटच्या बॉलवर जर काय एक चांगला फटका एक्झिक्यूट करण्यामध्ये यश मिळालं ना, होली क्रॉस घोडबंदर टीम दमदार कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळू शकते. परंतु या बॉलला स्टँड मध्ये पोहोचवण्याचं कार्य करावं लागेल. फ्रीडम आहे, प्रयत्न केला, उंची घेतली आहे, भरारी नाही आहे, कॅच कलेक्ट केलाय, परंतु नो बॉल नंतर फ्री हिटचा बॉल होता तो. आणि तिथे अगदी बघितलं तर मग धाबा मिळाल्या 2. 3 आणि 17. आता हे समीकरण डोळ्याच्या समोर. आणखीन उमेद आहे. तिन्ही बॉल बाउंड्रीच्या बाहेर पोचवावे लागतील. तुषार यांना प्रयत्न केलाय, पाहिला आपण जर फिल्डर आहेत तिकडे पवन टोकरे फील्ड करतील चेंडूला. एक धाव, दुसऱ्याचा प्रयत्न. 2 तर मिळाल्यात, परंतु 2ने ते काम बनणार नाहीये. आता काम थोडं कठीण झालंय. जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 15 धावा. 2 मध्ये 15. कुठे काय नुकसान झालं होली क्रॉस घोडबंदर टीम विचार करेल. कारण की शेवटचं जे षटक होतं ना, तिथेच काहीतरी नुकसान झालं आपलं. आता खेचलाय, परंतु ती अपेक्षा अगदी आपण पाहू शकतोय तर हवंय ते मिळणार नाहीये. 1 मध्ये 14. सामना वन साइडली झाला. फटका खेचला हवेत, एकनाथ आले, कॅच कलेक्ट केला, विकेट जाईल राज यांच्या खात्यामध्ये. आणि अगदी आपण बघितलं तर मग सामना जिंकलाय. केतकेवाईज खंडीपाडा टीमने त्यांचे अभिनंदन, क्रॉस टीमचे आभार व्यक्त करतोय. आणि क्विक या केतकेवाईज खंडीपाडा टीम चे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देखील आहे, तो देखील आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार राज घाटाल. अगदी आपण बघितलं तर मग 1 विकेट आणि धावा देखील त्यांच्या बॅट्सच्या सहाय्याने येताना पाहायला मिळाल्या. ठरतात या मॅच मध्ये हिरो. मॅन ऑफ द मॅच राज.